पर्यंत बातमी मुंबईतून एक धक्कादायक बातमी आहे, कारण मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून एका महिलेचा नाहक मृत्यू झाला। मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात ही दुर्घटना घडली आहे। सिप्स कंपनीच्या समोर मेट्रो लाईन 3चं काम सुरू आहे। या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात पडून या महिलेचा दुर्दैवी अंत झाला। पालिकेच्या निष्काळजीपणाचा हा बळी असल्याचा संताप आता व्यक्त होतोय। पाहूया। मेट्रोच्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू। मेट्रो प्रशासन पालिकेच्या वादात महिलेचा बळी। महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण? मुसळधार पावसानं बुधवारी मुंबईला झोडपून काढलं। अशातच पावसानं एक दुर्दैवी घटना घडली। मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय। मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात ही दुर्घटना घडली आहे। सिप्स कंपनीच्या समोर मेट्रो लाईन 3चं काम सुरू आहे। या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात विमल गायकवाड ही महिला पडली आणि 100 मीटर वाहून गेली। अग्निशमन दलाचे जवानांनी तब्बल 1 तास शोध घेतल्यानंतर विमल यांना नाल्यातून बाहेर काढण्यात आलं, मात्र यात त्यांचा मृत्यू झाला। समजलं आपल्याला ते पोलीस स्टेशन येऊन भेटावरून समजलं की नेमकं काय झालं काय आपल्याला माहिती नाही। पण मला तर दोन्ही दिसत नाही स्पष्टपणे। दोन्ही पप्पा मला चालत कुठे कामही भेटत नाही। मग त्याच्या उपजीविका मला कसं तर घर चालवत होतं। आता तोच आता निघून गेला। आता मी काय करू सांगा मला? हां पाठीमध्ये कोण आहे कोण नाही ते काय मी एकदा काय करू सांगा? 2017 मध्ये डॉक्टर अमरापूरकर यांचाही असाच मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता। वरळी परिसरातील सांडपाण्याच्या पाईपलाईनमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता। जवळपास 36 तास ते बेपत्ता होते। दरम्यान काम केल्यानंतर हा रस्ता पालिकेकडे हँडओव्हर करायचा होता, मात्र मुंबई महानगरपालिकेनं पत्र लिहून संपूर्ण रस्त्याचं पहिल्यासारखं काम करून मग हँडओव्हर करा असं पत्र दिलं होतं। त्यामुळे मेट्रो प्रशासन आणि पालिकेच्या वादात महिलेचा बळी गेल्याचं बोललं जातंय। तर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रशासनावर आणि सरकारवर ताशेरे ओढलेत। करोडो रुपये खर्च झाले नाले सफाईवर, मग त्याचं काय झालं? पूर्णपणे भ्रष्टाचारी हे सरकार आहे। महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कुठली जबाबदारी घ्यायची नाही, फक्त घर फोडा आणि पक्ष फोडा। हाऊस पिटली। कुछ घंटों की बारिश में मुंबई काबू हो गई। एक महिला भी मैनहोल में गिर के उसकी मौत हो गई। किस तरह से किसी भी बहन का मृत्यु होना ये दुर्भाग्यपूर्ण है। मुंबई महानगर पालिका के किसी भी अधिकारी के निग्लिजेंस के कारण उस बहन की मृत्यु हुई है, तो उस विषय में उस अधिकारी को तुरंत ही कार्रवाई उसके ऊपर करनी चाहिए, 7 दिन के अंदर करनी चाहिए। I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so